आजवार रविवार कोयत्याला केली धार आणि मी डोंगरात फरार. कारण की आज मी जाणार आहे डोंगरात वास्ते आणायला. वास्ते म्हणजे बांबूची भाजी आणि हा आहे डोंगर ज्याच्यात मी जाणार आहे. तर चला बघूया. आणि ही आपली नदी आहे डोंगरातली छोटीशी नाला नदी. तर चला पहिलाच वास्ता भेटला आपल्याला, आपण त्याला घेऊ. कट केला आणि हा बघा, हा असा असतोय वास्ता. जो बांबूला नवीन फुटवा आलेला असतो, कोंब आलेला असतो, त्यालाच आपण वास्ता बोलतो. छोटे मोठे जसे भेटेल तसे मी जमा करून घेतोय आणि पुढे तुम्हाला दाखवतोय. आणि हे आपण शेवटला जमा केले तेवढे दिसतं तेवढे सोपं नसतं, कारण की भरपूर काट्यामध्ये असतात, ते इझी नसतं काढायला. आणि फिरायला पण खूप लागतं. हा एवढं मोठं जंगल आहे, त्यात फिरायला पण खूप लागतं. आणि आपण जमा केलेत. आणि या बघा, ही असते खडक आंबाडी. याची तुम्ही भाजी खाऊन बघा, जर तुम्हाला माहिती असेल तर खा, नाही तर नका खाऊ. मग एक आम्हाला केलीचा बोंड दिसला. केलीचा बोंड म्हणजे केलबा जो निसावलेला होता आणि तो आम्हाला काढायचा आहे. आणि केलीचा बोंड म्हणजे खायला किती चविष्ट असतो तो तर तुम्हाला माहितीच आहे. आणि तो मग भावाने केला, कट करून घेतला आधी. आणि कट करून घेतल्यावर मी त्याला लगेच क्लीन साफ करायला घेतला. आणि हा मित्रांनो, जसं आमच्याकडे मी केलबा बोलतो, तसं तुमच्याकडे ते तुमच्या भाषेत काय बोलतात ते नक्की सांगा मला. केलबा काढून झाल्यावर आम्ही जे वास्ते काढलेले ते घेतो साफ करून, कारण की एवढं वजन फिरवणं खूप कठीण अवघड आहे. म्हणून आम्ही थोडं हलकं वजन करून घेतलं, कारण की आम्हाला अजून ते घरीपर्यंत पोहोचवायचं आहे तेवढं वजन. आणि घरी गेल्यावर आम्ही ते जे बांबू होते त्याची अशी पातळ पातळ बघा, ते साफ करून आणलेले, अशी पातळ एकदम याला शेंद बोलतो आम्ही, ते शेंद करून घेतो. कारण की ते आपल्याला मिठाच्या पाण्यात ठेवायचे असते आणि ते वर्षभर राहते एकदा मिठाच्या पाण्यात ठेवले तर. मग तुम्ही पावसाळ्यात उन्हाळ्यात कधी पण खाऊ शकता भाजीमध्ये टाकून. हे बघा, अशी पातळ पातळ. कधी मार्केटला गेलं तर तुम्हाला अशी रेडीमेड भेटेल बनवलेली. पण आपण बघा, तुम्हाला जर पातळ नसेल कापायची तर आपण तसे चौकोनी तुकडे करू शकता, असे एकदम स्लाइस करू शकता. तुम्हाला जशी पाहिजे तशी तुमच्या हिशोबाने कट करू शकता तुम्ही. आता मला तसं एकदम अवघड गेलं म्हणून मी अशी शॉपिंग करतो. तसं एक एक कट करून खूप टाइम वेस्ट होत होता, म्हणून बघा हे तीन तीन प्लेट आपले झालेले आहेत. अर्धे कोणी आणलेले त्याचे 3 प्लेट झालेत तयार. आणि हा बकेट आहे, ज्यात आपण चकाचक धुवून मीठ टाकून पॅक करून ठेवणार आहे. आणि व्हिडिओ फटला तर लाईक करा मित्रांनो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला बाय.